नमस्कार मंडळी, द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. आज करतोय आपण हे सुंदरसं दिसणारं स्पायरल महिरप. तर या महिरपाची जी लांबी वगैरे आहे किंवा हा सर्कल डायमीटर जे काही आहे ते रेडियस हे तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे घेऊ शकता. कसं घ्यायचं ते आपण पाहू. हे मी साधारणतः तुम्हाला दाखवते. 6 इंच झालेलं आहे, म्हणजे जवळपास मोठी समईसुद्धा याच्यामध्ये बसते. बघूया कसं करायचं ते. तर या डिझाईनसाठी लागणारं जे साहित्य आहे ते साहित्य म्हणजे हे लाल, पांढरे आणि पिवळे हे सगळे 6 mm मोती आपण 3 रंगाचे घेतलेले आहेत. आता याला सुरुवात करताना काय करायचं आहे ते बघूया. तर सुरुवात करताना या पिवळ्या मोत्यापासून मी सुरुवात करणार आहे. सुरुवातीला आपल्याला निडलची गरज नाही. ॲक्च्युअल हे निडलनी पण करता येतं, पण माझा अनुभव फार चांगला नाही म्हणून मी सुरुवात निडलनी करायची नाही. त्यानंतर आता हा जो धागा घेतला हा मी 3 नंबर धागा घेतला आहे, कारण तो धागा बाहेरून दिसायला नको म्हणून 3 नंबर धागा घेतलेला आहे. आता सुरुवातीला काय करायचं, एक मोती एका बाजूला ओवून घ्यायचा. ओवून घेतल्यानंतर काय करायचं, तुम्ही हे सुईनी 2 बाजूला 2 सुया घालून सुद्धा करू शकता. बरोबर हे 2 टोकं एकमेकांना जोडून घ्यायचे आणि हा मोती असा सेंटरपर्यंत घेऊन यायचा. सेंटरपर्यंत आणल्यानंतर काय करायचं, त्याच्या विरुद्ध बाजूनी दुसरा धागा घालून घ्यायचा, म्हणजे तो मोती लॉक होतो. असा घालून घ्यायचा आणि तो मोती लॉक करून टाकायचा. असा लॉक केल्यानंतर पिवळ्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे लाल रंगाचा मोती. लाल रंगाचा मोती घ्यायचा. 2-4 मोती घातलेत की काय करायचं, त्याला एखाद्या टेपनी चिपकवून घ्यायचं. हा लाल रंगाचा मोती घातला, त्याच्या अपोजिट बाजूनी हा दुसरी बाजू दुसरं टोक याचं वायरचं घालून घ्यायचं. पुन्हा हा मोती एक्झॅक्ट ह्या पिवळ्या मोत्याच्या खाली खेचून घ्यायचा. असा खेचल्यानंतर पुन्हा एक पिवळा, असा पिवळा मोती घालून घेतला की ती वायर अशी बोटावर गुंडाळून घ्यायची. गुंडाळून काय करायचं, या वायरचं दुसरं टोक याच्या ऑपोजिट डायरेक्शनने घालायचं आणि हा मोती खालच्या बाजूला ओढून घ्यायचा. असे दोन्ही टोकं धरून ठेवायचे आणि असं खेचून घ्यायचं त्याला. आता यामध्ये पिवळा, लाल, पिवळा हे 3 झाले. आता मी घेते पांढरा मोती. एक पांढरा मोती घ्यायचा. पुन्हा दुसऱ्या बाजूनी ऑपोजिट बाजूनी ही निडल टाकायची, धागा टाकायचा. 2 टोकं 2 विरुद्ध बाजूनी आले पाहिजेत असे. हे दोन्ही टोकं धरायचे आणि मोत्याला खाली खेचून घ्यायचं. असं बघा. असं खेचल्यानंतर आता काय करायचं, आता घ्यायचं आपल्याला एक लाल रंगाचा मोती. लाल रंगाचा मोती घेऊन पुन्हा त्याच पद्धतीने अपोजिट बाजूने दुसरं टोक टाकायचं. तुम्ही सुईनी जर करू शकत असाल तर सुईनी करा. दोन्ही बाजूला 2 सुया टाकायच्या आणि सुईनी करायचं. दोन्ही टोकं असे पकडून ठेवायचे आणि मोती धरून खेचून घ्यायचा. हा मोती खाली येऊन जातो. आता लाल नंतर पुन्हा एक पिवळा घालायचा आपल्याला. लाल नंतर एक पिवळा आणि पुन्हा याला दुसऱ्या बाजूने अपोजिट डायरेक्शनने वायर टाकून घ्यायची आणि खेचून घ्यायचं. दोन्ही टोकं पकडायचे आणि खेचून घ्यायचं. थोडंसं लांब झालं की मग काय करायचं, याला टेपनी चिपकवून घ्यायचं. मग बराबर तुम्ही करू शकता. लाल, पिवळा आणि पुन्हा लाल. आता हा सिक्वेन्स आपण बघूया कसा केला ते. पहिल्यांदा मी काय केलं,
एक पिवळा, एक लाल आणि एक पिवळा, त्याच्यानंतर एक पांढरा टाकला आणि त्यानंतर लाल पिवळा पांढरा, लाल पिवळा लाल, असा सिक्वेन्स आपण घेतलेला आहे. तुम्ही त्याच्यामध्ये मल्टी कलरसुद्धा उपयोगात आणू शकता. आता पुन्हा या लाल मोत्यातून अपोजिट डायरेक्शनने धागा टाकला आणि हे दोन्ही टोकं धरून हा मोती असं खेचून घ्यायचा. आता आपल्याला पुन्हा पांढरा घालायचा आहे. तुमच्या सिक्वेन्स लक्षात आला असेल. हे मोती काय करायचे, पहिल्यांदा सगळे ओवून घ्यायचे जेवढे पाहिजे तेवढे आणि त्यानंतर मग पूर्ण खेचत आणायचं, म्हणजे टाईट करत आणायचं, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. असे 2 टोकं धरायचे आणि हे खेचून घ्यायचं. पुन्हा हे रिपीट करायचं. तुमच्या लक्षात आलं असेल की पिवळा लाल पिवळा, त्याच्यानंतर पांढरा, मग पिवळामध्ये घ्यायचा आणि लाल बाजूला घ्यायचं, लाल पिवळा लाल. आता पांढरा घातला, आता पिवळा लाल पिवळा. अशा पद्धतीने तुम्हाला जेवढी लांबी पाहिजे तेवढी लांबी करून घ्यायची. हा जो धागा आहे, हा धागा किती घेतला मी, तुम्हाला जेवढी लांबी पाहिजे त्याचे 3 पट धागा घ्यायचा आणि याला गाठ येणार नाही याची खबरदारी घ्यायची, म्हणजे ॲटलिस्ट ही माळ होईपर्यंत तरी आपली गाठ यायला नको. आता तुम्हाला किती पाहिजे त्याच्यावर डिपेंड आहे. तर मी ही माळ करून घेतली आहे. ही जवळपास 1.5 फुटापर्यंत ही माळ तयार झाली आहे. बघा, इथे पिवळा लाल पिवळा घातला, त्याच्यानंतर पांढरा लाल पिवळा लाल, त्याच्यानंतर पांढरा पिवळा लाल पिवळा, म्हणजे हे अल्टरनेट रिपीट करायचे. पहिले 3 मोती कोणते घातले तिथपर्यंत रिपीट करायचं. रिपीट केल्यानंतर पहा, मी तुम्हाला सांगितलं ना, गाठ येऊ द्यायची नाही. गाठ आली तर प्रॉब्लेम जातो, कारण गाठ आपल्याला बाहेर ठेवायला लागते, कारण प्रत्येक मोत्यातून आपल्याला सुई टाकायची आहे. आता या ठिकाणी काय करायचं ते तुम्हाला सांगते मी. पुढे काय करायचं, अगदी सोपं आहे करायला. तर ही जी माळ केली आहे मी, ही माळ ॲक्च्युअल 2 दृष्टिकोनातून केलेली आहे. ती मी पुढे सांगते. आणि मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे माझा धागा थोडा कमी पडला आणि त्याच्यामुळे इथे वायर वर आली. त्याच्यामुळे तुम्ही तसं करू नका. धागा थोडासा मोठा ठेवा आणि गाठ न पाडता ती पूर्ण माळ होईल हा प्रयत्न करा. त्याच्यानंतर टोकाला आल्यावरती तुम्ही गाठ पाडली तर चालेल, पण ही पूर्ण माळ ही बिना गाठीची आली पाहिजे. चला, आता आपण सुरुवात करूया. मी हा पांढरा मोती सोडून दिला, कारण मला ह्या मोत्याची गरज आहे. आणि हा मोती इकडे पिवळा ओवल्यामुळे इथे मी पिवळा ओवलेला नाही. तर ह्या अलीकडच्या पहिल्या पांढऱ्या मोत्यात मी निडल घेऊन आली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एक लाल मोती ओवायचा आहे. एक लाल मोती ओवायचा आणि त्याच्या बाजूच्या लाल मोत्यातून निडल काढून घ्यायची. अशी निडल काढली, दोरा खेचून घ्यायचा. दोरा खेचल्यानंतर काय करायचे, आपल्याला 5 लाल रंगाचे मोती ओवून घ्यायचे आहेत. 3, 4 आणि एक 5वा. असे 5 लाल रंगाचे मोती ओवून घ्यायचे. त्यानंतर याच्या नंतरचा लाल, पांढरा पिवळा आणि लाल, ह्या लाल मोत्यातून निडल टाकून द्यायची. अशी निडल टाकल्यानंतर वर काढून घ्यायचं. पुन्हा 5 मोती ओवायचे आहेत आपल्याला. 1, 2, 3, 4 आणि एक 5. असे 5 मोती ओवले. 5 मोती ओवल्यानंतर काय करायचं, पुन्हा या लाल रंगाच्या मोत्यात निडल टाकून घ्यायची. म्हणजे पिवळा आणि पांढरा सोडायचा आणि बरोबर लाल रंगाच्या मोत्यात निडल टाकून घ्यायची. आता एक लाल मोती टाकायचा आणि लाल मोती टाकून पांढऱ्या रंगाच्या मोत्यातून निडल टाकून घ्यायची. आता पिवळा टाकायचा. एक पिवळा मोती टाकायचा आणि पिवळा मोती टाकून पुन्हा पिवळ्या रंगाच्या मोत्यातून उलटी निडल टाकायची अपोजिट डायरेक्शनला. अशी टाकायची आणि इथून काढून घ्यायची.
काढल्यानंतर आता पुन्हा 5 पिवळ्या रंगाचे मोती आपल्याला ओवायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. 5 मोती ओवून काय करायचं, या पिवळ्या रंगाच्या मोत्यातून निडल टाकून घ्यायची. टाकली. पुन्हा 5 मोती 1 2 3 4 आणि 5 मोती टाकून या पिवळ्या मोत्यातून खाली निडल टाकायची. या डिझाईनचे काही प्रिकॉशन्स आहेत, ते प्रिकॉशन मी सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे काहीही स्किप न करता बघा. हा धागासुद्धा मी 3 नंबर घेतलेला आहे. आता या पांढऱ्या मोत्यातून टाकलं. आता काय करायचं, लाल मोती टाकायचं 1 आणि तो मोती टाकून लाल मोत्यातून निडल काढून घ्यायची उलट्या बाजूने. आता पुन्हा या पद्धतीने या बाजूला जसं केलं तसंच आपल्याला पुन्हा रिपीट करायचं आहे. दाखवते मी एकदा. 5 मोती टाकायचे आणि 5 मोती टाकून या लाल मोत्यातून काढून घ्यायची. काढून पुन्हा 5 मोती टाकायचे. किती? 5. याच्यामध्ये तुम्ही कमी करू शकता, जास्त करू शकता. तो घेर जर तुम्हाला मोठा हवा असेल तर याच्यामध्ये जास्त मोती टाकावे लागतील. पण मला वाटलं नाही, तो राऊंड जर आला पाहिजे असं वाटत असेल तर तुम्हाला 5च मोत्यावरती करावं लागेल. आता हा एक घेर झाला. आता पुन्हा एक लाल मोती टाकायचा आणि पांढऱ्या मोत्यातून काढून घ्यायचं. काढल्यानंतर खाली पिवळा मोती आहे त्याच्या बाजूला, म्हणून एक पिवळा टाकायचा आणि पिवळा टाकून पुन्हा निडल पिवळ्या मोत्यातून खाली घेऊन घ्यायची. आता काय करायचं, पुन्हा 5 मोती 1 2 3 4 आणि 5. त्यानंतर या पिवळ्या मोत्यातून निडल टाकून घ्यायची. टाकून काय करावं लागेल, पुन्हा 5 मोती. सोपं आहे ना, खूप सोपं आहे हे करायला. फक्त तुम्हाला शेवटचा भाग हा व्यवस्थित समजला पाहिजे. मी हे का सोडलं शेवटचं ते तुम्हाला नंतर सांगते. आणि ह्या पद्धतीने आपल्याला पूर्ण डिझाईन करत न्यायची आहे. आता इथे एक काय करावं लागेल, पिवळा मोती, त्यानंतर लाल मोती. तर ही पूर्ण डिझाईन मी करून घेते आणि मग शेवट कसा जोडायचा ते दाखवते. मैत्रिणींनो, हे मी इथपर्यंत करून घेतलं. आता हे जवळपास 17 इंचाची पट्टी झाली आहे. 17 17.5 इंचाची पट्टी झाली आहे. आता ही पट्टी अशी सरळ ठेवायची असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. इथूनही सुरुवात केली तरी चालते. कशी करायची ते तुम्हाला कळेलच याच्या मधातून. पण याला जर राऊंड मारायचं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल समई मैरप करायचं असेल तर समई मैरप करायला आपल्याला हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. म्हणून तुमच्या लक्षात जर आलं असेल तर बघा, या ठिकाणी मी पांढरा मोती ओवला, लाल पिवळा पांढरा, लाल पिवळा लाल, नंतर पांढरा, आणि या ठिकाणी पिवळा लाल पिवळा. म्हणजे आपण जे अल्टरनेट मोती घेतले ते जर इथे जोडले तर ते मोती हा राऊंड कंप्लीट करतात. आणि म्हणून मी पिवळ्या मोत्यापासून सुरुवात केली. तुम्ही लाल मोत्यापासून सुरुवात केली तर या ठिकाणी पिवळा राऊंड कंप्लीट करावा लागेल. आता तुम्ही कुठल्या एका रंगात केलं तरी चालतं, पण 2 रंगात आणखी छान दिसतं, ते सुंदर दिसतं. आता मला ह्याचं जर समई मैरप करायचं असेल तर हे कसं जोडायचं ते तुम्हाला सांगते. जर ह्याची सरळ पट्टी ठेवायची असेल, एक पट्टी घ्या, आणखी दुसरी पट्टी ठेवा. आजूबाजूला जर अशा 2 पट्ट्या ठेवल्या, मी ही एक छोटीशी पट्टी करून घेतली होती, तर ही पट्टी अशी जर आजूबाजूला ठेवली ना तरीही सुंदर दिसतं. तर आता आपल्याला ही पट्टी सरळ ठेवायची नाही आहे, याचं समई मैरप करायचं आहे. मग समई मैरप करायला काय करायचं, तर मी पिवळ्या मोत्यापासून सुरुवात केली होती, लाल मोत्यापर्यंत माझी डिझाईन आली आहे. आता सिक्वेन्स तोच आहे. या ठिकाणी
5 मोती झाले. या मोत्यातून मधल्या मोत्यातून काढली. पुन्हा 5 मोती ओवायचेत आणि आता आपल्याला ते जॉईंट करायचे. हे 5 मोती ओवलेत. आता आपण हे काय करतो, रेड मोत्यातून घालतो. आता मी हा राऊंड असा करून घेते. मग मला काय करावं लागेल, रेड मोत्यातून या ठिकाणी हा जो रेड मोती आहे त्याच्या खालून निडल काढून घ्यायला लागेल. बघा, अशी खालून निडल काढून घ्यायला लागेल. हा मोती माझं जोडायचं आहे इथे, तर ते बघूया आपण नंतर. तर या ठिकाणी ही खालून निडल काढली. आता नेहमीप्रमाणे पुन्हा एक लाल मोती ओवायचा आहे आणि पांढऱ्या मोत्यातून निडल काढून घ्यायची. हे मी मुद्दाम याच्यासाठी ठेवलं की तुम्हाला कळलं पाहिजे. आता या ठिकाणी मला हा मोती जर जोडायचा असेल तर मी काय करेन, या ठिकाणी एक दोनदा फिरवून घेते की जोडलं जातं. तुम्ही सुरुवातीला सुद्धा हे जोडून घेऊ शकता, पण तुम्हाला समजणार नाही म्हणून मी पूर्ण उभी पट्टी केली आणि त्यानंतर आता हे जोडतीये. एक दोनदा मी हा जॉईंट कंप्लीट करून घेते. फिट करायचं. आता या ठिकाणी एक थोडंसं चॅलेंजिंग हे आहे की वायर किंवा तंगूस जेव्हा आपण यूज करतो ना, तर ह्या तंगूसला थोडेसे प्रॉब्लेम जातात खेचायला, आणि म्हणून या ठिकाणी जर तुम्ही धागा वापरला तर तुम्हाला अडचण जाणार नाही. फक्त धागा हा अतिशय बारीक घ्या, नाही तर तो ओळखायला येतो. आता मी हा धागा या लाल मोत्यातून काढला. लाल मोत्यातून काढल्यानंतर पांढऱ्या मोत्यातून काढायचा. आता पांढऱ्या मोत्यातून काढल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, पिवळे मोती घ्यायचे आहेत. एक पिवळा मोती घ्यावा लागेल आणि त्याच पद्धतीने आपल्याला हे कंप्लीट करायचं आहे. एक पिवळा मोती टाकला. आता या ठिकाणी 5 पुन्हा पिवळे मोती टाकायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. हे 5 पिवळे मोती टाकलेत. या पिवळ्या मोत्यातून निडल टाकून घ्यायची मधल्या. अशी पिवळ्या मोत्यातून निडल टाकून घेतली. पुन्हा 5 पिवळे मोती टाकायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5. 5 पिवळे मोती टाकून या पिवळ्या मोत्यातून आपल्याला निडल काढून घ्यायची. काढून काय करायचं, या ठिकाणी एक पिवळा मोती ओवून टाकायचा की आपली ही डिझाईन कंप्लीट झाली. आणि या ठिकाणी आपल्याला धागा लॉक करायचा आहे. अशी ही आपली 2 in 1 डिझाईन तयार होते. आणि हा धागा आपण या ठिकाणी कापून घेऊ. अशा पद्धतीने असा हा सुंदरसा समई मैरप तयार होतो. तुम्ही रांगोळी काढता तेव्हा तुम्हाला तुम्ही असे बोटांनी रांगोळ्या काढत असाल आणि त्यातूनच हा एक समई मैरप मला सुचला आणि ही डिझाईन आकाराला आली. आता मी सांगितल्याप्रमाणे लक्षात ठेवा की 6 mmचे मोती घेतले तर या ठिकाणी 3 mmचा धागा वापरायचा, कारण हा धागा असा वरून आलेला आहे. जर तुम्ही 5 mmचा 50 नंबरचा धागा जर वापरला तो धागा वरून दिसेल. त्यानंतर जेव्हा तुम्ही डिझाईन करायला घेता तेव्हा तो धागा 3 पट किंवा त्याच्या 3.5 पट घ्यायचा शक्यतोवर, कारण मध्ये गाठ पाडायला काही चान्सेस नाही, नाहीतर मग गाठ वर ठेवायला लागेल. दुसरी गोष्ट अशी की ती माळ जेव्हा तुम्ही करता तेव्हा ती माळ पहिल्यांदा करून घ्यायची तयार आणि नंतर टाईट करत न्यायची सुरुवातीपासून शेवटपर्यंत. आणि जर तुम्ही पट्टी करत असाल तर पट्टी करायला जिथे आपण पांढऱ्या मोत्याचा शेवट केला
त्याच्यानंतर एक पिवळा मोती किंवा आधी लाल असेल तर पिवळा, आधी पिवळा असेल तर नंतर लाल, अशा पद्धतीने जर केलं तर ती डिझाईन परिपूर्ण तुम्हाला तयार करता येते. मला याचा समय मैरप खूप आवडला म्हणून मी ही डिझाईन तुम्हाला जोडून दाखवली. तुम्हाला ही माझी डिझाईन कशी वाटली ते नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा. त्यानंतर जे चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन कलाकृतीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार.